नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा गंभीर आहे पण खूप महत्वाचा. सहकारी बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून येणारी जप्ती नोटीस. बापरे, नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते नाही का? ही नोटीस म्हणजे नेमकं काय आहे, याला काही आव्हान देता येतं का, आणि अशी नोटीस आलीच तर काय करायचं? आज आपण याच सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. आणि हो, ही सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे महसूल गुरु माननीय डॉक्टर संजय कुंडेटकर सरांच्या लेखामधून. चला तर मग सुरुवात करूया. मला सांगा, ही जप्ती नोटीस म्हणजे काय प्रकरण आहे नेमकं? नमस्कार. हो, तुम्ही बरोबर म्हणालात. हा विषय अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. पण घाबरण्यासारखं काही नाहीये जर आपल्याला माहिती असेल तर. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे आपण एखाद्या सहकारी संस्थेकडून, बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून कर्ज घेतो आणि समजा काही कारणाने ते वेळेवर फेडू शकलो नाही, कर्ज थकलं, तर ती थकबाकी वसूल करण्यासाठी संस्था आपल्या मालमत्तेवर कारवाई सुरू करणार आहे याची कायदेशीर सूचना म्हणजे ही जप्ती नोटीस. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आहे ना, हो, त्यातल्या कलम 137 नुसार ही दिली जाते. यात किती रक्कम थकली आहे, कधीपर्यंत भरायची, हे स्पष्ट लिहिलेलं असतं. आणि वेळेत नाही भरली तर मालमत्ता जप्त होऊ शकते हा इशाराही असतो त्यात. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची कायदेशीर पूर्वसूचना झाली. पण मग लोक इतके का घाबरतात याला? मी असं ऐकलंय की या नोटीसला खूप वजन आहे म्हणे. काहीतरी कलम 138(2) मुळे हा थेट जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानला जातो आणि वसुली पण सरकारी पद्धतीने होते. हे खरं आहे का? याचा नेमका अर्थ काय होतो? हो, अगदी बरोबर. तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे. कलम 138(2) मुळे या वसुली आदेशाला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा दर्जा मिळतो. याचा अर्थ काय होतो की जशी सरकार जमीन महसुलाची थकबाकी वसूल करते ना, हो, अगदी त्याच पद्धतीने महसूल यंत्रणेमार्फत म्हणजे कलेक्टर ऑफिस वगैरे त्यांच्यामार्फत ही थकबाकी वसूल करण्याची कायदेशीर ताकद त्या संस्थेला मिळते. म्हणूनच ही प्रक्रिया एवढी गंभीर मानली जाते. कारण मग मालमत्ता जप्त करणं, तिचा लिलाव करणं हे संस्थेला शक्य होतं. अरे देवा, म्हणजे प्रकरण खरंच गंभीर आहे, म्हणूनच लोक एवढे घाबरतात. पण मग इथे एक मोठा प्रश्न येतो मनात. अनेकांना वाटतं की नोटीस आली म्हणजे आता संपलं सगळं, मालमत्ता गेलीच आपल्या हातून, काहीच करता येणार नाही. यावर काही हरकत वगैरे घेता येते की नाही? म्हणजे खरंच सामान्य माणसाचे हात बांधलेले आहेत का कायद्याने? नाही, अजिबात नाही. हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. हे मान्य आहे की कलम 137(1) ची जी नोटीस येते त्यावर थेट हरकत घेण्यासाठी कायद्यात अशी एकदम सोपी, स्पष्ट तरतूद लगेच दिसत नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपले सगळे रस्ते बंद झाले, मालमत्ता गेलीच असं नाहीये. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते, ते म्हणजे कलम 91. कलम 91. हो, हे फक्त एक कलम नाहीये. हे कर्जदारासाठी एक प्रकारे सुरक्षा कवच आहे असं समजा. या कलमाखाली तुम्हाला जर वाटत असेल की संस्थेने लावलेली रक्कम चुकीची आहे किंवा व्याज चुकीचं लावलंय, प्रक्रिया बरोबर पाळली नाही, तुमची बाजू ऐकून घेतली नाही, तर तुम्ही थेट सहकारी न्यायालयात जाऊन याला आव्हान देऊ शकता. अच्छा, म्हणजे मार्ग आहे तर? हो, नक्कीच. कायदा तुम्हाला संरक्षण देतो. त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. निराश व्हायचं कारण नाही. वा, हे ऐकून खरंच खूप लोकांना दिलासा मिळाला असेल. मग समजा अशी नोटीस आलीच हातात, तर घाबरून न जाता काय काय करायला पाहिजे, कोणती पावलं उचलावी, याची एखादी स्टेप बाय स्टेप यादी सांगता येईल का? म्हणजे लोकांना सोपं जाईल. हो, नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगतो, गोंधळून न जाता शांतपणे विचार करणं महत्त्वाचं आहे. याची एक सोपी पद्धत आपण ठरूया, म्हणजे चेकलिस्टच म्हणूया हवं तर. पायरी 1, संवाद साधा. सगळ्यात आधी अजिबात न घाबरता संस्थेत जा. तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांशी बोला. तुमची अडचण काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, हे त्यांना नीट समजावून सांगा. थकबाकी भरायला थोडी मुदत वाढवून मागा किंवा हप्ते पाडून देण्याची विनंती करा. अनेकदा बोलण्याने प्रश्न सुटतात. पायरी 2, कायदेशीर सल्ला घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. अजिबात वेळ वाया घालू नका. या विषयात ज्यांना अनुभव आहे अशा चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. त्यांना ती नोटीस दाखवा, कर्जाची सगळी कागदपत्र दाखवा. त्यांना तपासू द्या की मागणी केलेली रक्कम बरोबर आहे का, व्याज बरोबर लावलंय का, मालमत्तेचं वर्णन बरोबर आहे का. वकिलाचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा देईल. पायरी 3, न्यायालयीन पर्याय तपासा. व्याज लावले किंवा प्रक्रिया चुकवली आहे किंवा तुमची मांडणीची संधीच दिली नाही, तर मग ते तुम्हाला सहकारी न्यायालयात
कलम 91 खाली किंवा गरज पडली तर दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला देतील. पायरी 4, कागदपत्र जपून ठेवा. हे बघा, कर्ज घेतल्यापासूनचे सगळे कागद, म्हणजे तो करार, तुम्ही भरलेल्या हप्त्यांच्या पावत्या, संस्थेशी केलेला पत्रव्यवहार, आलेली नोटीस, हे सगळं सोनं आहे तुमच्यासाठी. कायदेशीर लढाईत हे पुरावे म्हणून खूप महत्त्वाचे ठरतात. सगळं व्यवस्थित फाईल करून ठेवा. भारीच. ही चेकलिस्ट खरंच खूप उपयोगी आहे. म्हणजे आधी बोला, मग वकील, आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढाई, आणि कागदपत्र सांभाळणं. बरोबर. अगदी बरोबर. याच क्रमाने गेलं तर गोंधळ होत नाही. अच्छा, आता मला सांगा, ही सगळी प्रक्रिया करताना संस्थेकडून पण काही चुका होऊ शकतात का नकळतपणे, म्हणजे ज्याचा फायदा कर्जदाराला मिळू शकतो का कायदेशीर लढाईत? हो, नक्कीच होऊ शकतात. माणसंच आहेत तिथे पण काम करायला, आणि कामाचा व्याप पण असतो. अनेकदा अशा चुका होतात, माझ्या पाहण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ, थकबाकीची रक्कम लिहिताना चूक होते, व्याजाचा हिशोब चुकतो. अच्छा. हो, किंवा मग मालमत्तेचा तपशील देताना, म्हणजे सर्वे नंबर, गट नंबर किंवा क्षेत्रफळ चुकीचं लिहिलं जातं. कधीकधी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पाळण्यात पण त्रुटी राहतात, जसं की पुरेशी किंवा योग्य मुदतीची पूर्वसूचना न देणं वगैरे. मी अशी केस पाहिली आहे जिथे फक्त व्याजाच्या गणनेत चूक होती आणि त्यावर बोट ठेवल्यामुळे कर्जदाराला खूप मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे अशा चुका शोधणं महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठीच तर वकिलाची मदत घ्यायची. ह्या चुका कलम 91 अंतर्गत आव्हान देण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतात. म्हणजे बारकाईने तपासणं खूप गरजेचं आहे. आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. जर कोणी या नोटीसकडे दुर्लक्षच केलं तर, म्हणजे बघू काय होतंय असा विचार केला तर काय गंभीर परिणाम होऊ शकतात? ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. म्हणजे असं समजा की वादळ येतंय आणि आपण त्याकडे पाठ फिरवून उभे आहोत. नोटीस आली आणि आपण काहीच प्रतिसाद दिला नाही, दुर्लक्ष केलं, तर संस्थेला मोकळं रान मिळतं. ते त्यांची कायदेशीर प्रक्रिया पुढे नेणार आणि शेवटी मालमत्ता जप्त करू शकतात. अरे देवा. इतकंच नाही तर त्या जप्त केलेल्या मालमत्तेचा ते लिलाव करू शकतात आणि आपली थकबाकी वसूल करू शकतात. यात आपण वर्षानुवर्षे कष्ट करून उभी केलेली मालमत्ता, आपलं घर असेल, शेती असेल, ती हातातून जाण्याचा खूप मोठा धोका असतो. त्यामुळे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. अजिबात करू नये. बापरे, म्हणजे दुर्लक्ष करणं हा पर्यायच नाहीये. तर आजच्या आपल्या बोलण्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. सहकारी संस्थेकडून आलेली जप्ती नोटीस ही नक्कीच गंभीर बाब आहे, पण ती म्हणजे शेवट नाही. ती एक धोक्याची घंटा आहे. पण त्यावर योग्य प्रतिसाद दिला, कायदेशीर मार्गांचा वापर केला, तर आपण आपलं संरक्षण नक्कीच करू शकतो. संवाद, कायदेशीर सल्ला आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढाई हे पर्याय आपल्याकडे आहेत. फक्त वेळेवर पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर बोललात. आणि जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते. कायदे आपल्या संरक्षणासाठी आहेत, पण ते तेव्हाच कामाला येतात जेव्हा आपण जागरूक असतो. आपले हक्क काय आहेत, ते कसे वापरायचे याची माहिती असणं आणि त्यावर वेळीच योग्य कृती करणं, यातच खरी ताकद आहे. प्रश्न हा नाहीये की कायदा काय म्हणतो. प्रश्न हा आहे की आपण त्या कायद्याचा वापर आपल्या बचावासाठी कसा करतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे.